देवाचा ऐसा करी उपकार देहाचा दिसर पाळीव तरीचा दिवस खपावे माझा परे केशी राजा कळवाने आबदी चिंता राखे पायापासी सकळ वृत्तीची आसंदी आज भय चिंता लज्जा काम क्रोध जोडावा संबंध यांचा मागणी एक हेची आहे आता नामोठी संत संत तरीचा दिवस खपाले माझा परे केशी राजा तुका म्हणे नको वरपंग देवा तुका म्हणे नको वरपंग देवा ही माझी सेवा भाव तरीचा दिवस खपावे माझा परे केशी राजा पडोवाले विठ्ठला देवाचा ऐसा करी उपकार देहाचा विसर पाणी मन तरीचा दिवस खपावे माझा परे केशी राजा कळवाने अध्याय गोवळती गावामध्ये हा परिसर श्री संत शिरोमणी जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या विजेच्या निमित्ताने सुरू असणारा हा उत्सव जगद्गुरू तुकाराम महाराज मंडळ यांच्या मार्फत आणि अनेक भक्ती मंडळ आहेत सहकार्य करतात त्यांच्या माध्यमातून आपण सर्वांनी हे नियोजन केलेलं आहे अतिशय आनंदाची कारण जगद्गुरू तुकाराम महाराज कोण आहे मला वाटतं महाराष्ट्रामध्ये तरी सांगण्याची गरज कारण महाराष्ट्रामध्ये तुकाराम महाराज कोण आहे हे सांगणं म्हणजे दुपारी 12 वाजता सूर्य लागतो
तेही डोळस मानतो. याचा अर्थ असा, तुकाराम महाराजांचा परिचय संपूर्ण महाराष्ट्राद्वारे नवे नवे भारतभर जगात आहे. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोबत या त्रिभुवनामध्ये जगद्गुरु तुकोबराय कोण आहे ते माहिती. आणि म्हणून त्यांच्या विजेच्या निमित्ताने चालू असणारा हा उत्सव आणि आजची ही जी सेवा माझ्याकडे जे आलेले आहे आमचे काही भक्ती पराय आमचे गुरुबंधू परम स्नेही आसाराम महाराज पडे एक महिन्यापूर्वी त्यांचा ॲक्सिडेंट झाला. तर नांद्याला काय केलं म्हणून सध्याला ते जागेवर आहे. आता प्रकृती बरी चालत भेटतो त्यांना ते लवकर बरे व्हावे अशी आपण सर्वांनी जगद्गुरु तुकाराम महाराजांची प्रार्थना करायची. आणि त्यांनी सांगितलं बाबा तुम्ही का म्हणजे संपर्क साधना नियोजित मंडळाकडे आणि त्यांची आज्ञा म्हणून मी या ठिकाणी आलो. माझं या ठिकाणी येणं म्हणजे एक पहिलंच आहे. तसं कॉम्बिनेशन आम्ही कार्यक्रम केलेले आहे आणि पूर्ण काही कार्यक्रम असो. या माध्यमातून तुमचं दर्शन झालंय सेवेसाठी जो अभंग निवडला तो श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा असून या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज अखिल कोट ब्रह्मांड नायक परमात्मा त्या परमात्म्याच्या समोर परमात्म्याच्या हट्टामुळे काही प्रार्थना करतात, काही मागणं मागतात. जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा अवतार झाल्यानंतर त्यांचं येणं जे बाकीचं काही करणेच नाही. नेणे अनेक काही भांडतात आणि नित्य घातचे त्वरित घातचं तुकोबरायांचं जीवन. आणि म्हणून त्यांनी पंढरीची वारी परमार्थ याशिवाय दुसरं काही साधन केलं नाही. त्यांनी पाहिलं सगळ्या गोष्टी हाताळल्या. पाहिली पुराणे घांडोळलेली दृश्य पुराण पाहिले दर्शनी घांडलेले शास्त्र पाहिलं तीर्थयात्रा केलं महाराजांनी पाहिली हे सगळं पाहिलं आणि सगळं पाहून फक्त पंढरपूरची वारी झाली. भगवंताची सेवा आणि भगवंताच्या सेवेमुळे परमात्मा प्रसन्न होता. भगवंतावर तुकोबरायाच्या सेवेचं ऋण होते आणि त्या ऋणाच्या मोबदल्यामध्ये भगवान म्हणतात तुकोबराया तुम्ही काहीतरी मागा, काहीतरी घ्या, कारण तुमची सेवा फार मोठी झालेली आहे. महाराजांनी एकच म्हणायचं काही मागणे हे आपण जीवन जगणं त्याच्यावर आपला प्रपंच चालवणं हे योग्य नाही. कारण भगवंत त्याला प्रसन्न होतो.
परमात्मा असा आहे की जो काही मागत नाही त्याची दासी म्हणून सेवा करतो, त्याचा दास म्हणून सेवा करतो. आणि म्हणतात दास सेवकाचा होय साधा अंती, सेवकाचा दास होतो परंतु कोण्या सेवकाचा जो कुणाकडे काही मागत नाही त्याचा दास होतो. न मागे त्याची रमा होय दासी, न मागणाऱ्याची लक्ष्मी आहे साहेब सुद्धा दासी होत त्याची सेवा करतो. आणि परमात्मा दास म्हणून सेवा करतो. आणि जो मागत नाही ना त्याला तर भगवान मागत त्याची थोडी सतत फाटकी देखील आवाज करी म्हणजे सगळ्यांची सांगतो. प्रत्येक क्षेत्रामध्ये भिकारी येतो, प्रत्येक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रामध्ये, नेत्यांमध्ये, अधिकाऱ्यांमध्ये महाराज आहे. पार्टीने सर्व श्रेष्ठ आहे. ते मागितलं तरी कोणतंच माग मधुकरी नंतर सगळ्यांच्या घोड्यात फाटकच मागाय थोडं काही असं काहीच नाही, सगळं आम्हालाच पाहिजे अशी परिस्थिती. खरे भिकारी हे काही श्रीमंती भिकारी असतात, काही गरीब भिकारी. श्रीमंत म्हणजे किती मिळालं तरी मागतच राहील, आम्हाला तर द्या, आमच्या कितीतरी पिढा कुठलं पाहिजे मागतच राहील, घेतच राहील. पण परमात्मा जो आहे भगवंत न मागणाऱ्याच्या देव काही मागत तो काय म्हणतात काही मागणे हे आम्हाला, काही मागणं आम्हाला उचित नाही, परंतु मागायला तो बरोबर आहे. काही मागणं उचित नसेल तुम्हाला, काही मागणं दाखवलं उचित. हो, प्रपंचाचं मागणं आम्हाला उचित नाही. परमात्मा तेव्हा तुझी इच्छा असेल तर मागतो, माझी इच्छा काही मागण्याची नाही, पण तुझी इच्छा आहे ना त्याची तू प्रसन्न आहेस ना, मग जगाचा मालक आहे, मालकाचा अपमान होता कामा आहे. आणि आपला जो पाना आहे तो पानाही बिघडता कामा नये. आपली जी परंपरा चालत आहे पूर्वापार त्याच्यामध्ये सुद्धा दंत लागणार नाही पाहिजे, कलंक लागणार नाही पाहिजे आपल्या परंपरेला. अशा प्रकारचं तुकोबराय माध्यम चालतात आणि ते माध्यम चालून तेव्हा मनसी काही मागा हेच देगा पाहतो. तू मागा म्हणतोस ना, मग मला हेच पाहिजे, कारण तुझ्या मनावर नको. असं आहे, दाता आणि मागता, दाता आणि मागत्याची धर्मनीती तरी बोलली ऐशी, यथानुशक्ती खाद्य देशी आदी लोकांची. दाता आहे देणारा दाता, हा देणारा दाता कोण आहे? आवडी म्हणतात अर्जुनाच्या मुखामध्ये शब्द तुझे अवतारे जाणो स्वतंत्र, देताना मनसी पात्रा पारण, ती कैवल्य ऐशे पवित्र वैरी आहे. आता दाता आहे देणारा दाता स्वतंत्र. काही काही तर भरपूर असतं पण देण्याच्या बाबतीमध्ये स्वतंत्र नसतात. घरच्याला विचार शब्दात प्रगती द्यायची पण घरून आढळा इतर द्यायची नाही, कोण नाही. भरपूर आहे देण्यासाठी, म्हणजे भरपूर आहे परंतु परस्परांनी जेवण असतात. इच्छा असते घरी सांगतात एवढे नको एवढे अजून हा परमात्मा स्वतंत्र आहे. तुझे अवतारे जाणून स्वतंत्र आणि देताना म्हणण्याची पात्र हे दासांना हे पात्र योग्य आहे का योग्य नाही याचा तो विचार करीत नाही. महाराज एवढे मोठे पात्र अर्जुन महाराजांच्या मुखामध्ये माऊली शब्द घातला. 11 विष्णूच्या संदापनाच्या अवतरण देव मेंतेचे दासत्व आत्मानं परमेश्वर रक्तमिच्छामी ते रूप महेश्वरम या श्लोकावर ज्ञानोदयाने अतिशय महानता येते.
माऊली म्हणतात अगा राजूसियाच्या सभासदी देखता त्रिभुवनाची मांडी कैसा शेतता दुर्वाक्य शब्दी दिसते कोण ऐशी अपराध ऐशी शिशुपाल आपण ते धावती धरा गोपाळा काय म्हणतात राजसूयाचा सभासदी पांडवांनी यशस्वी केलेला आहे राजसूया आणि त्या यज्ञामध्ये भगवंताचा आजपूजेचा मानवत त्यावेळेला हा शिशुपाल येतो आणि 100 शिव्या शतता दुर्वाक्य शब्दी निश्चय 100 शिव्या पहिली झालेली शिवी परत येऊन गेली नाही माझ्या आई माय काढली भगवंताची 100 शिव्या दिल्या कैसा शतता दुर्वाक्य शब्दी निश्चय ऐशा अपराध ऐशी असा अपराध करणारा शिशुपाल पण त्यालाही मोक्ष दिला असं अनेक उदाहरण दिलेलं आहे सांगण्याचं तात्पर्य तू उदार आहेस देणार आहेस तुझी इच्छा आहे ना मग तुझ्या इच्छेला चढा जाऊ द्यायचा फक्त एकच कर मला द्यायचं असेल तर माझ्यावर काय करेल उपकार कर अभंगाच्या पहिल्या कर देवाचा ऐसा काही उपकार देहाचा विसर पाडी अनेकावर तू यापूर्वी उपकार केले आणि माझ्यावरही अशा प्रकारचा उपकार पण माझ्या इच्छेप्रमाणे कर मी म्हणून तो उपकार करायचा कोणता देहाचा विसर पाडी जगद्गुरु तुकोबरायांची प्रार्थना ही मागणी जगद्गुरूंच्या विरोधामध्ये दिसतात माणसं देहावर येण्यासाठी प्रयत्न करतात तर देहाचा विसर पडण्यासाठी प्रयत्न करतात देहावर राहण्यासाठी माणसं प्रयत्न करतात एखादा जर बेशुद्ध झाला लाखो रुपये करोडो रुपये खर्च करतात पण डॉक्टर साहेब यांना शुद्धी म्हणा यांची शुद्ध हरवलेले आहे यांना काही आठवत नाही स्वतःच्या देहाची सुद्धा खबर नाही यांना म्हणजे शुद्धीवर आणण्यासाठी प्रयत्न करतात करोडो रुपये त्याच्यासाठी खर्च केले जातात आणि तुकोबर एकदम म्हणतात की मला माझ्या देहाचा विसर दुसरं म्हणतात देहाचा विसर पाडण्यासाठी देवाकडे प्रार्थना करण्याची काय करायचं किती सोपं साधन अगदी 150 रुपयांमध्ये देहाचा विसर पडतो मी म्हणत नाही तो नव्हता कारण मध्ये माझे तया नाही देह आणि आकुले अवयव अवयव
किंवा मध्ये माते ते नागनेचे नाते आणि कोण अनेकाचे नाही. तो एक घेतो ना बाबा जो मध्ये मध्ये राहते होणी तो तेने मध्ये नाते का. पैसे देऊन मनुष्य मधीला प्राशन करतो आणि त्या मधामध्ये नाचतो गाचतो उड्या मारतो गटार गंगेमध्ये पडतो काय. तसं इथले नाही म्हणा आमच्या तिकडच्या सांगतो इथले सर्व चांगले माणसं कार्यक्रम आयोजित करणं म्हणजे इतकी सरळ सोपी गोष्ट नाही. तुम्ही 15 दिवसाचा करता 8 आठवड्याचे माणसं 2 आणि 3 दिवसावर आले. 7 दिवसाचा सप्ताह करणारे 2 आणि 3 दिवसावर आले नाही म्हणजे 1 दिवसच उत्सव जास्त काय भेटतो असं आहे. आपण 15 दिवस उत्सव साजरा करतो म्हणून आता त्यावेळी तेवढे धन्यवाद आणि म्हणून या किंवा आणखी साधनं मिळतात, औषधं मिळतात, गोळ्या मिळतात देहाचा विसर पडण्यासाठी. हे घेण्याची काय गरज म्हणजे देवाकडेच प्रार्थना करण्याची काय गरज. हा जो विसर आहे हा तात्पुरता विसर. मद्यपान करणाऱ्या माणसाचा फक्त रात्र उलटले तो आला असेल किती गटारमध्ये पडलेला असं काही असतं रात्र याला उलटले पाठ झाली ते लगेच आवाज होतो. म्हणून हा जो विसर आहे हा तात्पुरता विसर आहे. तुकोबरायांना कायम स्वरूपी विसर पाहिजे. तर त्यावर येण्यासाठी प्रयत्न करायचा का विसर पाडण्यासाठी प्रयत्न करायचा तर देहाच्या आठवामध्ये अनंत प्रकारची दुःख आहेत. देह दादाने घेतलं की त्याला त्याच्या समोर दुःखाचे डोंगर राहतात. जो देह दादाने घेतो त्याच्या समोर काय असतात दुःखाचे डोंगर आणि ज्याला देहाचा विसर पडतो देहाचा विसर आणि केला आनंदे संचार. देहाचा विसर पडला की आनंदाचा संचार होतो आणि म्हणून तुकोबराय म्हणतात मला माझ्या देहाचा विसर पाडा. आणि देहाचं एक महत्वाचं कारण असेल या देहाकडून परमार्थ केला तर माणसाचा उद्धार आणि संसार विशेष जर भोगले तर मनुष्य लाडका. एवढं जर देहाचं महत्व जर देह निधान लागले उत्तम काळ उत्तम गती देवची होईल म्हणती देवती तरी का चिंती न करावे. हे जर देह निधान प्राप्त झाले ना आपल्याला देव व्हायचंय का देव होत आहे. स्वर्गाला जायचंय का काशाचा मग संपत्ती स्वर्गीची. ब्रह्मदेव व्हायचंय का क्षेत्र जन्म आणि ब्रह्म कर्म तरी तोची ब्रह्मा आनंद. नरकाला जायचंय का नरकाला जाणे तरी पापे आहे. कथा न करावी या देहातून पाहिजे तिकडे जात आहे. जर ते म्हणून शरीर उत्तम चांगली शरीर सुखाचे घुसुळे शरीर एक साध्य होय केले आणि शरीर साधले परम. या देहातून परमार्थ होतो आणि तुकोबराय म्हणतात मला काय करा या देहाचा विसर. मग आता जर परमार्थ होतोय तर देहाचा विसर पडण्याची काय गरज आहे. मग त्यांना या देहातून परमार्थ झाला पाहिजे तर प्रपंचा बाबतीमध्ये मला विसर पडतो. ज्याला आसक्ती आहे ना आसक्ती त्या आसक्तीबद्दल मला विसर पडला पाहिजे. देहाची आसक्ती म्हणजे देह तादात नाही त्या देह तादात्म्याचा मला विसर पडला पाहिजे. ठीक आहे.
हे भगवंता माझ्यावर कृपा करू उपकार करू तर मला माझ्या देहाचा विसर पाडला तरी का जीव सुख पावे माझा अरे केशी राजा गुणवाले तरच माझ्या जीवाला सुख आणि बरं झालं हे केशी राजा मला ते कळून चुकले मला समजले की देहाचा विसर पडला तर ते सुखी तर भगवंताला जगद्गुरु तुकोबाराय केशीराज केशी शब्दाचा अर्थ इंद्रिय केशी म्हणजे इंद्रिय आणि त्या इंद्रियाचा मालक स्वामी म्हणून त्याला केशीराज दुसरा अर्थ केशी नावाचा दैत्य त्या दैत्याला मारलं म्हणून त्याला केशीराज केशी म्हणजे इंद्रिय इंद्रियाचा स्वामी म्हणूनही त्याला केशीराज मला हे कळून चुकलंय की तरच माझ्या जीवाला सुख प्राप्त पण जीवाला सुख न मिळू देणार आणखी काही गोष्टी आहेत तुकोबाराय म्हणतात आता एकच कर ज्याच्यामुळे सुख मिळत नाही असं असणारं जे चित्त आहे ना या चित्ताला तुझ्या पायातून टाकावे नाव देई चित्ता राखे पायापाशी सकळ वृत्तीसी नाव देई राखे हे जे चित्त आहे ना चित्त ही एक अंतःकरणाची वृत्ती अंतःकरणाची वृत्ती ज्याला म्हणतात मन बुद्धी चित्त आणि अहंकार तर त्याच्यातलं असणारं हे जे चित्त आहे चित्त का म्हणतात त्याला चिंतन करतं सारखं चिंतन करतं ज्याचं करायला पाहिजे त्याचं करीत नाही आणि ज्याचं करू नये त्याचं करतं त्याला तर चित्त वास्तविक त्या चित्ताचा विचार केला हे खरं चित्त आहे चित्त म्हणजे काय परमात्मा स्वरूप आहे ते चित्तम चित्त विचारीया बिंदू मात्रेण विशेष ते चित्तच आहे ते आपलं स्वरूपच आहे ते पण कधी आहे तकार रहित ज्या वेळेला त्याला विषयाचा तकार नसेल हे जगत असतं ना चित्त केलं ना मग ते परमात्मा आणि त्याला डबल लावलं मग ते चित्त झालं आणि मग ते सारखं तळमळ चित्ताच्या तळमळे चंदने ही अंग चित्त जर सारखं तळमळत असेल तर अंगाला चंदन लावला तरी सुद्धा काय तरी तो चित्त शांत होत नाही एक गोपी काय म्हणाली ती भूमिका उद्विग्न झालेली भगवंताच्या भेटीसाठी उद्विग्न होती त्यासाठी तळमळ लागलेले भगवंताच्या भेटीची परंतु भगवत दर्शन घेत नाही मग अंगाला ताप आलेला आहे तिला बरं नाही अशा वेळेला तिच्या मैत्रिणी म्हणतात सखी ग तुला काय करू उन्हाळ्याचे दिवस आहे अंगाला ताप चढलेला आहे तर चंदनाची उंची लावतो
पण चित्ताची तळमळे, चित्ताच्या तळमळे चंदने ही अंग किंवा चंदनाची चोळी सर्व अंग काढोन माळी वेगी भेटला का सांगो सांगणे साधे तेव्हा भगवंताच्या भेटीचे तळमळ करू नका काही उपचार माझ्या शरीरात करुण सहावे मद बहु होतो गुरुजन्य व्यथा वेद झाला अंतरा लवकरी आनंदाची लवकर आला भगवंता कारण त्याच्या भेटीशिवाय माझं चित्त शांत होणार नाही म्हणून काहीच चित्त भगवंतासाठी तळमळतंय आणि काहीच चित्त संसारासाठी तळमळतंय आणि म्हणून हे चिंतन करणारं जे चित्त आहे ना तुकोबराय म्हणतात या चित्ताला तुझ्या पायाजवळ जातात कारण हे चित्तच फक्त स्थिर होणार आहे इतर कुठेही भटकलं ते तरी ते स्थिर होणार नाही चित्त म्हणजे म्हणून करतं म्हणून चिंतन करतं म्हणून चित्त म्हणायचं त्याला या अंतःकरण वृत्तीचे 4 प्रकार आहेत आणि इतकं बेछूट धावतंय की कशानेच आवडलं जात नाही फक्त परमात्म्याजवळच ते थांबतो तिथून परत माघारी येत नाही म्हणून ठिकठिकाणी याबद्दल साधू संतांनी देवाकडे प्रार्थना केलेली आहे माझे चित्त तुझे पाय माझे चित्त तुझे पाय माझं हे जे चित्त आहे ना जेणेकरून तुझ्या पायाजवळ थांबेल स्थिर होईल असं काहीतरी करतो अशा प्रकारे ठिकठिकाणी महाराजांनी या चित्ताबद्दल प्रार्थना केली आणि आम्ही करतो तरी चित्ती तुझे पाय डोळा पाहते अखंडमुखी नाम तुमचे वर्णावे हेच एक तुम्हा मागतो मी दातारा उचित ते करा महापदा मन धावले चित्ता राखे पायापाशी कारण हे कसं आहे तू जर त्याला त्या ठिकाणी ठेवलंस तरच हे थांबणार आहे आपण त्या गोपाळाने भगवंताकडे हीच प्रार्थना केली भगवान सांगतात त्याला आपापल्या गाई आणा आपापल्या गाई इंद्रिय रूपी गाई घेऊन या गोपाळ म्हणतात तेव्हा सगळ्या मी पाहू पण एक ती मंडळी काय आहे ना तू Ah
तुका म्हणे तू राखरे म्हणे मग त्या येरी अभिता. जगात अनेक कठीण असणाऱ्या गोष्टी होतात. बाबाचं म्हणतात आकाशात करवेल चौघडी मेरूची बांधवेल पुडी शून्याचे मोडवेल नरडी तरी मनाच्या ओढी आणि आकाशे आकाश आपण कपड्याची जशी घडी करतो तशी आकाशाची घडी करता येईल. शक्य आहे का? आकाशा करवेल चौघडी मेरूची बांधवेल पुडी. मेरू पर्वत आहे, मेरू पर्वत या पृथ्वीला आधार होता. आपण जशी किराणा दुकानामध्ये एखादी पुडी बांधतो वस्तूची पुडीमध्ये बांधतो एखादी वस्तू, तसा मेरू पर्वत पुडीमध्ये बांधताय. शून्याचे मोडवेल नरळी. शून्य हे शून्य, काहीच नाही. त्याचं नरड मोडता येईल, परंतु मनाच्या ओढी अनिवार्य. मन ताब्यात येणं अतिशय कठीण गोष्ट आहे. पण एकच हे जर भगवंताच्या पायाजवळ लावलं तर फक्त तिथंच स्थिर होत आहे. आता कोठे धावे मन आणि तुझे चरण दे, ते फक्त तिथं स्थिर होत आहे. आणि देवाने केलं तरच होत आहे. आपण त्या बाबतीमध्ये गुरुवेळच मानले. देवाने कृपा केली, उपकार केला तरच मन त्या ठिकाणी थांबते. म्हणून ठाव देई चित्ता राखे पायापाशी सकळ वृत्तीशी आपण. आणि नुसतं मन नाही तर सर्व वृत्ती मनाच्या वृत्तीसहित मदलपणी माझे मन चरणी देवी निवृत्ती पदोपदी गोविंद गोसावी दिलो. सर्व वृत्तीसहित देवा हे चित्त तुझ्या पायात. म्हणजे बाकी एवढंच का? एवढे नाही होणार आहे का? तरी 6 दिवस सुख पाय माझा बरे केशराजा कळवाले. पण आणखी काय राहिलंय म्हणले ते जाऊ त्याच्यामध्ये मला माझ्याकडे ठेवू नका. त्याच्यातली पहिली आस. आस शब्दाचा अर्थ आशा. म्हणजे आशा नावाची महिला नाही बरं का. आशा प्रत्येकाच्या ठिकाणी आशा.
स्त्री असो पुरुष असो कोणीही असो प्रत्येकाच्या ठिकाणी पशुच्या ठिकाणी नाही असं भाषा कुठे आहे माणसाच्या ठिकाणी पशुच्या ठिकाणी का नाही त्यांना काहीच कळत नाही पशु काय का कुठून येतात चारा किती जरी महाग झाला आपण एक पिठी चारशे दोन टाकले एक घालून ते बाकीचे तशीच थोडी म्हणतात दुसऱ्या वेळेला उपयोगाला येण्याची याची चिंता करणार नाही पण आपली आशा एवढी वाटते आपली आशा अवकाशा प्रपंचिकाला असावी प्रपंच हा आशेनेच भरलेला आहे आशेशिवाय प्रपंच नाही प्रापंचिक माणसाला आशा असतेच नाही ते मिळवलं पाहिजे ते मिळवलं पाहिजे विपवस्ती शकम शेतीदर्श शकम लक्ष्यम सहस्राधिकम लक्ष्य क्षतिपालता क्षितिपती चक्रेशतां वांछति चक्रेश शूरराजतां शूरपती ब्रह्मास्पदं वांछति ब्रह्मशैव पदं शिव हरिपदं ह्या अशा बधी त्याच्याकडं 10 रुपये नाही त्याला वाटतं 100 असावे 10 असले की काय वाटतं 100 पाहिजे त्याच्याकडे 100 आहे त्याला वाटतं 1000 पाहिजे आता 10 रुपयाचं चहा बी येत नाही हाप सुद्धा येत नाही पण ज्याला 10 रुपये मिळाले त्याला वाटतं 100 मिळावे 100ला 1000 रुपये मिळावे वाटते त्याच्याकडे 1000 रुपये त्याला काय वाटतं लाख मिळाले पाहिजे तर तो पतीला काय वाटतं कोटी अब्जाधी झालं पाहिजे तालुक्याचा अध्यक्ष झालं पाहिजे जिल्ह्याचा प्रांताचा प्रमुख देशाचा पंतप्रधान राष्ट्रपती जगाचा संपूर्ण पृथ्वीचा मालक नाही सूर्यराजाचा इंद्रपद मिळालं पाहिजे ब्रह्मपद मिळालं पाहिजे भगवान शंकराचं पद पाहिजे त्याला वाटतं विष्णूचं पद पाहिजे आणि विष्णू अशा उपजली अनंत असे आणि नीच वामनात वाले कसे असे निश्चित केली देवासी कथा कायसी आशेचे वांधले तुका म्हणे वाया गेले तुका म्हणे वाया गेले आशेचे वांधले तुका म्हणे वाया गेले आशेचे वांधले तुका म्हणे वाया तुका म्हणे वाया गेले तुका म्हणे वाया गेले आशेचे आशा नावाची अशी एक बेडी आशा नाम सुरुंगला आशा नाम कष्टित आश्चर्य अतिशय आश्चर्यकारक ही बेडी ययाबद्धा प्रधावंती आणि मुक्तस्तिष्ठती आशा रूपी बेडीने बांधलेले माणसं आणि लोखंडाच्या बेडीने बांधलेले माणसं लोखंडाची बेडी ज्याला घातली आता पायामध्ये त्याला जाता येते तो कुठं त्याला धावता येत नाही पण आशा नावाची अशी बेडी आहे ती निर्माण झाली की माणसं धावतात आशेवाले माणसं काय करतात सारखे धावतात त्या बेडी ही बेडी जाग नाही मी सांगत होतो हा तुमचा आमचा विषय नाही प्रापंचिकाला आशा असणं स्वाभाविकच आहे पण संन्यासाला संन्यासाच्या प्रॉपर्टीवर इन्कम जास्त राहते ही आशा आहे का काय मागं चालू होतं पेपर चॅनलवर नेहमीच येते महाराजा आमच्या महाराजाकडे
इतके करोड रुपयाचं तरी इतकं कमतोय किती सोनं आहे ते मोजमाप सुद्धा कर त्याला सोनं निघतं प्रापंचिक माणसाला पोटा पुरतं मिळून चालण्याचं नाही एवढ्याची काय करायची सांगण्याचं तात्पर्य म्हणजे थोडा मोठ्याच्या मुलाचं आपल्या समोर मांडतो चालून संन्यासी नवीनच त्यांनी संन्यास घेतलेला आणि संन्यास घेतल्यानंतर संन्यास तो त्याग संकल्प पण नवीन त्याग घेतलेला आणि जरी झाला संन्यासी तिथे काय देतो नाही बघ माथ्यातले तरी मानधनाची पूर्ण दुपारी मला माझा भूक लागणारच ना कोणी जरी असतो जीव संन्यास घेतला अंगावर कपडे घातले काही जवळ फक्त गमन करू याच्याशिवाय दुसरं नाही छातीला मोठी बरोबर डुका लागला आहे म्हणजे डुका लागले काय करायचं म्हणजे काय नाही भिक्षा मागायचं दुपारी मागण्यासाठी गेले पुढे गेले होते आम्हाला पुढेचे तांदूळ द्या पुढे रवा द्या साखर द्या दूध साखर तेल द्या हे शिजवण्यासाठी काही पातळ पाहिजे नाही का एका ठिकाणी घेतले म्हणजे आम्हाला खिचडी भात करायचा आहे एक त्याला पातळच तरी द्यावं एका माणसामध्ये तर पाव हे पातळ आणि येता आता कारण माणसानं जमाकडे खूप सुंदर वर्णन करतात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात केळवली मुंबई हा संन्यासी जी आहे केळवली नोकरी केळवली म्हणजे नवीन नोकरी किंवा संन्यासी जी आहे किंवा नवीन झालेला संन्यास आता यांनी नवीनच संन्यास घेतला होता माणसाचे हे जे डोळे आहेत ना कधी माणसं कोणाकडे पाहून गेल होते आणि ऋषी मुनींचा इतिहास आहे माझ्या डोळ्यातून तिथे नजर आहे ना नजर ही अतिशय घातकी आहे म्हणून महाराज ठिकाणी प्रार्थना करतात तेव्हा मला अंधारा कर कारण का हे डोळे भरती करत आहोत आणि म्हणून काही महिला पाणी नेण्यासाठी नदीवर आले होते या संन्यासी महिलेकडे पाहिल्यानंतर नजर बिघडली याची आणि त्या माऊलीच्या पाठीमागच निघाला ती सासरी माऊली होती घरी गेली आणि घरी गेल्यानंतर आपल्या मालकाला सांगितलं म्हणजे माझ्या पाठीमागं कोणीतरी ते साधू आले काय त्यांचे पाहतो आणि म्हणून महाराज तिने सांगितलं महाराज तुम्ही काय करा चेपी करून येऊ आणखी त्रास देत होते दाढीच्या का ते चेपी करायला लागले काही बाबाकडे गेल्यानंतर नारायणी सांगितलं देण्यासाठी करा आहे का नाही माझ्याकडे पाणी पास करण्यासाठी ते घेतलं ती माझ्या गेली ती परत आलीच नाही आणि दाढीच्या काढण्यासाठी पातेल होतं ते बी गेलं आणि ज्या वेळेला सगळे संन्यासी एकत्रित झाले म्हणजे मला आज तर म्हणजे पौर्णिमा नाही अमावस्या नाही कुठला पर्व काळ नाही आणि तुम्ही दाढीच्या का काढले कसे मग त्यांनी सांगितलं आषाढी आशा नदी भरती एक धुंदुना ऐसी नार मिले कंगना तो हजामले गया आशाने झाले म्हटले आणि हजामत करण्यासाठी पैसे नव्हते त्या नारळाला देण्यासाठी ते बघून आणलं होतं भात शिजवण्यासाठी ते मी जेवण होतो सांगण्याचं तात्पर्य की आशा अतिशय वाईट आहे म्हणून आशेचा आणि माझा काय करा संबंध विठ्ठला
असं म्हणतो. भीती शब्दाचा अर्थ नाही. आणि माणसाला भीती कशाची आहे? पानं भयं पाहता पद्मानां शिशुरोपे एवं मनुष्याना नान्यत्र मरणात. पिकलेले पानं आहेत त्यांना भीती कशाची असते? पानं भयं पाहता पद्मानां शिशुऋतूची भीती असते त्यांना. शिशुऋतू आला की उष्णता निर्माण होते, ते पाणी खाली पडतं. किंवा याला पद्म म्हणजे कमळ, कमळाला शिशिर त्यात जमिनीमध्ये असे कोंबलेलं कमळाची. आणि एवं मनुष्याना नान्यत्र मरणात. माणसाला मरणाशिवाय तुझी भीती नाही. मनुष्य रोगाला भेटतो, आमच्याला भेटतो, तमक्याला भेटतो, त्यासाठी मरण म्हणूनच ना तुकोबरा म्हणतात त्या भीतीचा आणि माझा संबंध. कारण भीती तुझे जो भय तो संसार भय जोडे हे देव आपले रिपून तुझे मनाची मध्ये भीती आणि तुझे पण संपणारे संपला की भय. म्हणून आज भय त्याप्रमाणे चिंता. चिंतेचा आणि माझा संबंध. पण चिंतेचे चतुराई घडते. ज्या माणसाच्या पाठीमागे चिंता आहे ना त्याचा शहाणपणा निघून जातो. चिंताचे घटे दुःखचे घटे शरीर. दुःख असलं तर त्याने शरीर घडतं. आणि पापचे घटे लक्ष्मी कहते दास. पापी माणसाची लक्ष्मी घडते, त्यांच्याकडे धनतिकत नाही. तुम्ही म्हणता नाही आम्हाला तर पापी लोकांकडे जास्त जण दिसतं, ते पूर्वजन्मांचे पुण्य येते. आता पापाने ते कमी कमी होत चालणार. म्हणून चिंतेने माणसाची चतुराई. चिंतेचा आणि माझा संबंध. आज भय चिंता त्याप्रमाणे लाज. लाज वाटते ना? लाज कोणाला वाटते बरं? माणसाला तर लाज वाटते ना? का पशुपतींना लाज आहे? माणसाचं लाज आहे. पण जिथं लाजायला पाहिजे तिथं लाज एवढी नारायण आणि वाकडी वाणी गोरावली. देवाचं भजन करायचं म्हटले की लाज वाटते. माळ कशी काय माळ घातली तुला कोण म्हणते? कोण म्हणायची लाज वाटते? अरे तू आहेसच ना, मग त्याची लाज वाटून घेण्याची काय? आणि वाकडी वाणी गोरावली आणि पोराची पप्पी घ्यायला लाज वाटत नाही मला. इतका बेछूट होतो, इतका बेछूट होतो की विचार तिथं लाज वाटत नाही. संसारात लाज वाटत नाही माणसाला, पण परमार्थ करायचा म्हणजे की लाज. म्हणून ती लाज आली एवढी म्हणून लाजेचा आणि माझा संबंध. आज भय चिंता आणि शेवटचं राहिले काम. काम कामना इच्छा. काम शब्दाचा अर्थ काय? इदम पेशा इच्छा काम. काम म्हणजे आपण जो स्त्री विषयक काम घेतो एवढाच मर्यादित त्याचा अर्थ नाही. हे मला हवं आहे, हे मला हवं आहे, हे मला मिळायचंय याचा अर्थ काम आहे. सारखी इच्छा बाळगणं. आता सांगितलं पैसे तुझला पाहिजे मेरू ही हातात आली तरी म्हणे एखादी दारू नाही ओळख. याला काम म्हणतात. आणि या कामाने नागबाबा तर खूप सुंदर वर्णन करतात. कामाने पुत्रादे नागपुरे
आबरू घेतो भय नाही यासी. हरिहराला सोडलं नाही. जगाचे मालक साकाराधिक उत्पत्ती करणारे, रक्षण करणारे आणि संहार करणारे शक्ती त्यांना सुद्धा या कामाने सोडलं. हरिहराची आबरू घेतो भय नाही यासी. जमदग्नी दुर्वास नाडिले महान महान ऋषी आणि क्रोधाची फौजदार तोही मिळाला. ते काम क्रोध का एकत्रित आलेले आहे. भगवंत म्हणतात त्रिविधम नरक सेदव द्वारमुनाश नमात्मना काम क्रोध तथा लोभस तस्मात एकत्र. हे काम क्रोध पाही दयाची कृपेची साठवण नाही. हे वृत्तांताच्या ठाई हे दानकीचे भुजंग दिसेकरीचे वाघ वचन मागेचे मांग मारक हे. असेचे हे कामक्रोध आहेत ना. या कामक्रोधाचा आणि माझा संबंध गावा संबंध करीचा हा देव सकाळी माता भरे केशे आया. म्हणजे झालं का तुम्हाला तुकोबा अगदी शेवटचं एकच मागणं लागतं की देवा आता एवढंच दे, दुसरं आता आणखी काही मी मागणार नाही. त्या अभंगाच्या 5व्या घटकामध्ये मागणे ते हे कळेची आहे आता एकच मागणं आहे शेवटी. नाममुखी संत मुखामध्ये नामस्मरण दे आणि दुसरी गोष्ट संताची संत. नामस्मरण तुम्ही घ्या ना. तुकोबा तुम्ही तुमचं नामस्मरण घ्या, आम्ही द्यावं आणि नंतर तुम्ही घ्यावं असं थोडंच आहे. तुम्ही स्वतः नामस्मरण करा. तुकोबा तेवढी माझी पुण्य आहे. कारण भगवंताचं नाम मुखामध्ये येण्यासाठी सुद्धा अनंत जन्माची पुण्य आहे. अनेक जन्मीचे आणि तुम्ही जर कृपा केली, माझ्यावर उपकार केला तर नक्की मात्र माझ्या मतावर येणार. पण मागणे ते एक हेची आहे आता किंवा जन्मजन्मांतरी असेल पुण्य सामग्री आणि नाम जिव्हागरी येईल श्रीरामाचे. आणि दुसरी त्याच्याची मागणी आहे संत संगती. मुखामध्ये नाम येण्यासाठी सुद्धा पुण्य लागते. आणि संत संगती तर विचारायचंच नाही. मला जगामध्ये 3 गोष्टी अतिशय दुर्मिळ दुर्लभ आहेत. त्या 3 गोष्टी अशा दुर्लभ माणूस क्षणभंगुरा
तथापि दुर्लभ म्हणणे वैकुंठ प्रिय दर्शन. पहिली दुर्लभ गोष्ट दुर्मिळ म्हणजे हा नरदेह. अतिशय दुर्लभ नरदेह दुर्लभ मानव. शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदन आहे, तुम्ही वासुदेव. हा नरदेह अतिशय दुर्मिळ आणि त्याच्यामध्ये जन्म कोट्याने हरी सेवा करते. कोट्यावधी जन्मांमध्ये भगवंताची सेवा जर घडली तर हरिप्रियाची भेटी होते. कोट्यावधी जन्मांमध्ये ज्या वेळेला भगवंताची सेवा घडेल अशा वेळेलाच संतांची भेट होते महाराज. नाहीतर एरवी संतांची भेट अतिशय दुर्मिळ अशा प्रकारची आहे. आहे संत भेटी परी जगदेठी. संतांची भेट चंद्रामृत सुखे सेवने असता जाता रवित रवित बाह्या हेळा सागर तरवे परी त्या साधूची भेटी न होईल. अशी दुर्मिळ असणारी संत भेट आहे. आणि म्हणून तेव्हा तू जर संतांची भेट करून दिली तरच मला भेट होणार. एरवी संतांची भेट तितकी सोपी नाही. म्हणून देवाकडे प्रार्थना करतात की संत संगती देई चरण सेवा जेणे हा तुझा विसर न पडावा. हाच भाव माझिया देवा पूर्वी देवा. आणि मग संतांची वैसता संतांचे संगती तुळवाले तुम्हाला आपली गुणित नवती निश्चय चित्ती. संतांचा विवस्ता योग ज्ञानी वैसता आणि गुरुचरण उपासिता वैरागी. म्हणून भगवंता मुखामध्ये नामस्मरण दे आणि संतांची संगती. अहो तुमच्या मनाने करा ना. आपल्या मनाने याचा त्यावेळेला बदलत होईल. कारण संत आहेत जगामध्ये, नाहीत असं नाही. कारण संत असल्याशिवाय जग चालत नाही. सत्य आणि सत्पुरुष दानशील याज्ञिक तपस्वी अलौकिक संन्यासीचे हे ज्या 5 गोष्टी आहेत ना, हे असलं तरच जग नीट चालतं. संत असल्याशिवाय जग चालत नाही. संत आहेत पण संतांची स्वर्ग घेतलेली पुष्कळ आहे. एखाद्या वेळेला आमची बदलत होईल. आमच्या मनाने जर प्रयत्न केला एखाद्या संतांची भेट घ्यायचा तर आमची बदलत होईल. म्हणून देवा तूच आम्हाला संतांची संगती. कारण का संत कोण आहे हे एकतर संताला कळतं किंवा दुसरी गोष्ट संत कोण आहे हे देवाला माहिती असतं. भक्ताचा महिमा भक्ताची जाणती किंवा संत जे आहेत संत ते कवळ आणि हे दानवी गुण केशिरा. संत कोण आहे हे फक्त केशिराजालाच कळतं, म्हणजे परमात्म्यालाच कळतं. म्हणून नाममुखी संत संगती. तू सांग हे संत येतात त्यांची सेवा करा मी त्यांची सेवा करतो. नाममुखी संत संगती. आणि असं जर केलंच न देवा तू तर तरीच हा दिवस बघावे माझा बरे केशिराजा. आणि तुझी या संतांची आणि समाजाची माझ्याकडून सेवा घडत असताना खरी सेवा घे तू देवा. वरपंगी सेवा घेऊ नको.
उपकार देहाचा विसर पाहिला तरीचा देव सुख पालय माझा बरे केशराया फुलवाले आवडे चित्ता राखे पायापाशी सकळ वृत्तीशी अखंडित आज भय चिंता लज्जा ताप क्रोध जोडावा संबंध यांचा मागणे ते कहीचे आहे आता नाममुखी संत संतरी तरीचा देव सुख पालय माझा बरे केशराया फुलवाले तुका म्हणे नको वरपंग देवा घे माझी सेवा भाव शुद्ध तरीचा देव सुख पालय माझा बरे केशराया फुलवाले महाराज म्हणतात अशा प्रकारचा माझा उपकार करतो अनेक गोष्टी जे परमार्थाला बाधक आहे ना त्या माझ्यापासून दूर करतो म्हणजे अनिष्टाची निवृत्ती करतो अनिष्ट ज्या गोष्टी आहेत ना त्या निवृत्त करतो आणि इष्ट ज्या गोष्टी आहेत ना त्या मला त्याच्यातल्या अनिष्ट गोष्टी मधल्या देहाचा विसर पाहिजे अनिष्ट आणि ठावदेही चिंता राखे पायापासून सकळ वृत्तीची अखंडित ही इष्ट गोष्ट मागणे ते एक हेची आहे आता नाममुखी संत संगती ही इष्ट गोष्ट आहे जे परमार्थाला पोषक आहे ना ते दे आणि जे परमार्थाला पोषक नाही ते माझ्यापासून दूर कर आणि परमार्थाला पोषक जे आहे ती सेवा करीत असताना तुकोबरा म्हणतात तुका म्हणे नको वरपंग सेवा करीत असताना माझ्याकडून बरोबरची सेवा घेतो बरोबरची म्हणजे दांभिकपणाची सेवा घेतो शुद्ध भावनेची सेवा घेतो आणखी दुसऱ्या भागामध्ये तुकोबरा म्हणतात तुका म्हणे आम्ही भोळ्या भावे सेवा आणि घ्यावीची की सेवा करीत आमची भोळ्या भावाची सेवा भोळा भाव म्हणजे शुद्ध भाव परमार्थाला पोषक असणारं जे प्रेम आहे ना त्या प्रेमाची आमच्याकडून सेवा घे कारण का परमार्थाला लागणारं प्रेम देणारा ती प्रेमाची कृपा करणारा तू ये त्यामध्ये भगवान म्हणतात सदा मी बुद्धी योग येन माम पयांचे तेषा मेवानुकं पार्थ महत्वज्ञाने सदा मी बुद्धियोग देतो म्हणजे मी त्याला कर्मयोग देतो त्याला ज्ञानयोग देतो त्याला भक्तियोग मी देतो भक्तियोग म्हणजे प्रेमयोग प्रेमदेवाचे हे देतो हे भाव काय जेणे मन धरावीमध्ये शुद्धी देश काढतो म्हणून आमच्याकडून जी सेवा आहे ना ती तुम्ही शुद्ध भावनेची सेवा आहे म्हणे नको वरपंग देवा आणि घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध थोडका मोठा भावाचा आपल्यासमोर मांडलेला आहे आता वास्तविक माझी प्रकृती तितकी ठीक नाही साधारण दिवसापासून तब्येत काढलेली महाराजांनी सांगितले सेवा करून यावं म्हणून त्यांच्या मजबुरी मिळून यावे तुम्हाला समाधान शरीरामध्ये टाकू आहे तसे असेल असेल जगद्गुरु तुकोबाराच्या चरणी लावणीच्या चरणी आणि जे वारकरी मंडळ आहे ना तुमचे आवाज तुमचं वादन अतिशय सुंदर गोड आहे कारण आपल्यावर खऱ्या अर्थाने भगवंताची कृपा आहे कारण आवाज गोड आवाज देणं ही भगवंताची कृपा अनंत जन्मीची म्हणजे बोल किती कमी झाले किती बोल शिकलेले लोक आहेत आता नाही परंतु कार्यक्रमाला पोषक वाचन तितकं जमत नाही म्हणून जे वाचन करणारी मंडळी मृदंगाचार्य अतिशय गुण साथ करणारी मंडळी
आणि ऐकणारे आणि विचारत नाही. कारण मरावं आणि आपल्या दोन्ही घेऊन असं ऐकणारे म्हणजे असे ताजे दिसतात म्हणजे प्रफुल्ल अशा प्रकारची सेवा. तेव्हा झालेली सेवा आपल्या सर्वांची त्यांनी समर्पित करायची. एकदा भजन करू आपण. तुकाराम संत श्रीमंत तुकारामांच्या राजदरबारात चालू असणारा संत श्रीमंत तुकाराम महाराज सगळे वैकुंठ गमन सोहळा कीर्तन महोत्सवातील आजचं पारायण कीर्तनपुष्प श्री हरिभक्त परायण विनायक महाराज आनंद यांनी आपल्या मोठ्या व्यवसायावर भरपूर आपल्याला प्रांगण दिला. त्यांच्या या कीर्तन सेवेबद्दल संत श्रीमंत तुकाराम महाराज मंडळ श्रद्धाश्रवण भाविकांनो आज त्यांचा कार्यक्रम होता. ज्यांची सेवा आज होती ते ज्ञानसिंधू कृपासिंधू श्री हरिभक्त परायण आसाराम महाराज भडे यांचं काही गेल्या 8-15 दिवसापूर्वी तो छोटासा अपघात झाला आणि त्यांच्या मणक्याला दुखापत झाली. महाराजांनी कळवले आणि महाराजांनी आपल्याला हेही सांगितलं की माझ्या या सभा मंडपामध्ये या धर्म मंडपामध्ये सभा होणाऱ्या मैदान जनतेला होळीच्या पवित्र अशा शुभेच्छा भागवतमय शुभेच्छा आसाराम महाराज भडे यांनी आपल्यासाठी दिलेल्या आहेत. महाराजांची प्रकृती लवकर ठीक व्हावी अशी तुकोबारायांच्या चरणी मी प्रार्थना करतो. भाविकांना उद्याचं कीर्तन श्री हरिभक्त परायण ओंकार महाराज भोर नारायणगाव यांचं होईल. आजचा जागर इंचगिरी रसाळा दाम्पत्य एक भजन मंडळ दत्त मंदिर मोहिते पाटील नगर यांचा होईल. उद्याचा जागर संत नवनाथ रेल्वे प्रवासी भजन मंडळ मानपूर यांचं. भाविकांनो शेवटचे 4 दिवस शिल्लक राहिलेले आपल्या या भिजोत्सवाला आपलं मोलाचं सहकार्य आम्हाला लाभतोय आणि असंच सहकार्य आणि अशाच तुमच्या प्रसन्न भावना भिजोत्सव होईपर्यंत आपल्या चेहऱ्यावरती राहो अशी तुकोबारायांच्या चरणी मी प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे भाविकांना आम्हाला हे 55 वर्ष ज्यांचं योगदान लाभतं मोलाचं योगदान लाभतं ते गोवंडी व्यापारी मंडळाचे सेक्रेटरी सोहनलाल जैन संत श्रीमंत तुकाराम महाराज मंडळाला कायम यांचं मोलाचं योगदान आहे. मी या मान्यवरांना विनंती करतो की संत श्रीमंत तुकाराम महाराज मंडळाने आपल्याला निमंत्रित केल्याप्रमाणे आपला या ठिकाणी छोटासा शाल आणि श्रीफळ देऊन आपला सन्मान होतोय. गोवंडी व्यापारी मंडळ सोहनलाल जैन महाराजांच्या शुभ हस्ते आपल्याला सन्मान होतोय. त्याचप्रमाणे भाविकांना गेली 55 वर्ष बंधुत्वाचा सलोखाच्या मंडळाने आमच्या बरोबर संत श्रीमंत तुकाराम महाराज मंडळाबरोबर टिकवून ठेवला. ते कोटादेवी महामंडळाचे सन्माननीय सेक्रेटरी श्री प्रमोदजी पाटील आपणास नम्र विनंती करण्यासाठी की आपण व्यासपीठावरती यायचे आणि महाराजांच्या हस्ते आपला शाल आणि श्रीफळ स्वीकारायचे. भाविकांना संत श्रीमंत तुकाराम महाराज भिजोत्सव निमित्ताने आयोजित अखंड विनाम सप्ताहातील देणगीदार याप्रमाणे कैलासवासी यमुना सहदेव वाघ व कैलासवासी सहदेव गंगाराम वाघ स्मरणार्थ श्री यशवंत व श्री सुनील वाघ रुपये 1301. मान्यवरांना विनंती आहे आपण जर आला असाल तर आपण व्यासपीठावरती यायचंय. त्याचप्रमाणे शेखर पांडुरंग गायकवाड 1600 रुपये कैलासवासी आई वडिलांच्या स्मरणार्थ
1 कैलासवासी सुशीला महादेव यादव यांच्या स्मरणार्थ महादेव ज्ञानू यादव कारले तालुका वाळवा सांगली 301 शालिनी विलास वायकर 501 स्नेहा प्रफुल्ल वायकर 501 आई वडिलांच्या स्मरणार्थ श्री किरण तायप्पा आलदार 501 आई वडिलांच्या स्मरणार्थ बाबाजी यशवंत राक्षे 551 आई सावित्राबाई सतमापारे स्मरणार्थ श्री तुकाराम सतमापारे 501 कैलासवासी आनंद जानू पवार स्मरणार्थ श्री शंकर आनंद पवार 1001 कैलासवासी सीताराम नारायण शिरोळे यांच्या स्मरणार्थ बाळासाहेब सीताराम शिरोळे 511 श्री श्रेयस शिंदे 501 श्री कालिदास सर्जेराव नागरपुरे 51 किलो तांदूळ कैलासवासी सौ कुसुमबाई तुकाराम गावडे यांच्या स्मरणार्थ श्री नंदकुमार गावडे पाटण तालुका खंडाळा जिल्हा सातारा 501 मान्यवरांना विनंती करतो अपर व्यासपीठावरती यायचे महाराजांच्या शुभ हस्ते आपला या ठिकाणी संत शिरोमणी तुकाराम महाराज मंडळाच्या वतीनं शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करायचा आहे। त्याचप्रमाणे कैलासवासी सौ हिराबाई तुळशीराम आरोटे स्मरणार्थ संदीप तुळशीराम आरोटे कनेर पोखरी पारनेर 551 श्री रमेश प्रल्हाद वडगावे 505 कैलासवासी पार्वती शंकर मावळे स्मरणार्थ मधुकर शंकर मावळे 501 हरिश्चंद्र बाळाराम गोसावी रोहिणी हरिश्चंद्र गोसावी 501 या ठिकाणी आपली मोलाची उपस्थिती लाभली संत शिरोमणी तुकाराम महाराज मंडळाच्या वतीनं आम्ही आपले श्रद्धेचे आभारी आहोत। आपल्या मोलाचं योगदान कायम असंच राहावं ही संत शिरोमणी तुकाराम महाराज मंडळाच्या वतीने विनंती करण्यात येते। कैलासवासी सुरेश महादेव गडगे स्मरणार्थ श्रद्धा व अश्विनी 1001 बाळासाहेब आनंदराव हुले 501 शिवाजीराव महाले 501 शर्वरी देसाई 501 कैलासवासी विमल हिराजी पाटील यांच्या स्मरणार्थ हिराजी पाटील 1001 श्री महादेव दादासाहेब चाळुंके 51 किलो तांदूळ ओंकार बोरीकर मानकुरगाव बेस्ट कंडक्टर 501 महिपती चंद्रू साठे 1101 इंदुबाई ज्ञानदेव कुटुंबे स्मरणार्थ पांडुरंग ज्ञानदेव वेळे 501 संतोष शामराव माने 500 आणि मदर कोंडीबाग कानवडे परळी वैजनाथ 501 या सर्व दानशूर देणगीदारांचं संत शिरोमणी तुकाराम महाराज मंडळ